नमस्कार मित्रांनो, मी सूरज पुरारकर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे, ज्याचं नाव आहे कला भटकंती. मित्रांनो, आज आपण श्रीवर्धन तालुक्याचं अगदी जीव असणारं एक गाव म्हणजे जीवना बंदर. ह्याच जीवना बंदरवरती आपण आता प्रवासाला निघालो आहोत. श्रीवर्धनकडून जीवनेश्वर मंदिराकडे आल्यानंतर जीवनेश्वर मंदिराच्या बरोबर साईडचा रस्ता धरून आपण जीवनेश्वर गावाकडे जातो. तर मित्रांनो, हा रस्ता आहे जीवनेश्वर गावाकडे जाणारा. आजूबाजूला काही हॉटेल्स किंवा होमस्टे असे काही गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. तसेच नारळीच्या मोठमोठ्या बागासुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, याच रस्त्याने आपण पुढे आल्याच्या नंतर समोर हे 2 रस्ते लागतात. त्यातील डाव्या हाताचा रस्ता छोट्या जीवनाकडे तर उजव्या हाताचा रस्ता मोठ्या जीवनाकडे जातो आणि फायनली आपण जीवना बंदरवर येऊन पोहोचतो. तर मित्रांनो, फायनली आपण जीवना बंदर या ठिकाणी पोहोचलो आहे. पाहू शकता आजूबाजूला कामं चालू आहेत. बंदर डेव्हलप होतो आहे, त्याची कामं चालू आहेत. तुम्ही बॅक साईडला पाहताय किनारपट्टी आहे, तो श्रीवर्धन बीच आहे आणि हा आहे जीवना बंदर. या ठिकाणी मित्रांनो सकाळी 7-7:30 वाजता मच्छीचा मोठा बाजार भरतो, लिलाव होतो. मोठ्या मोठ्या बोटी येतात, मच्छी उतरते इथे आणि इथे लिलाव होतो. आणि संध्याकाळी 6 वाजतासुद्धा छोट्या बोटी येतात, त्यांचीसुद्धा मच्छीचा बाजार इथं या ठिकाणी भरतो आणि छोट्या छोट्या मच्छीची लिलाव होतो. ह्याच्यामध्ये कोळंबी वगैरे असते. आणि आत्ता आपण आलो आहे, संध्याकाळ झाले, 5 वाजलेत. तर बघूया काय बोटी आल्या, मच्छी आली तर दाखवायला मिळाली तुम्हाला तर दाखवू. हे बघा, ह्या मित्रांनो बोटी येत आहेत छोट्या छोट्या. मित्रांनो हे बघा, या छोट्या बोटी आल्यात, त्याच्यामध्ये कोळंबी वगैरे असते, छोटी मच्छी. आणि ह्या मोठ्या बोटी इकडे लागलेल्या आहेत. या अशा काहीशा मशिनरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. जीवना बंदरचं डेव्हलपिंगचं काम चालू आहे. या मशीनद्वारे असे काहीसे कॉलम तयार करून या ठिकाणी पोर्ट तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मशीनद्वारे पाण्यामध्ये खोल असे कॉलम तयार केलेले आहेत. पाहू शकता, हे असे कॉलम या ठिकाणी तयार केले आहेत. हे बघा मित्रांनो, बोटी आल्यात आणि जी काय मच्छी आणलेली आहे ते उतरवत आहेत. थोड्या वेळामध्ये मार्केट भरेल इथे. जशा बोटी येतील, लोक येतील, तसं मार्केट या ठिकाणी भरत जाईल. जीवना गावामध्ये आल्यानंतर बंदरासमोरच बरोबर डोंगराच्या पायथ्याला हे सागरी पोलीस स्टेशन आपल्याला पाहायला मिळतं. बंदरावरती लक्ष ठेवण्यासाठी याचा प्रामुख्याने वापर केला जातो. दर्यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा समोर असलेल्या मार्गावरती लक्ष राहावं यासाठी या सागरी पोलीस स्टेशनचा निर्मिती करण्यात आलेली आहे. बोटीमधून मच्छी उतरवल्यानंतर मच्छी या ठिकाणी आणली जाते आणि त्या कॅरेटमधून किंवा या पाट्यांमधून या मच्छीचं शॉर्टिंगचं काम या ठिकाणी बसून केलं जातं. तुम्ही पाहू शकता समोर कोळंबीचं शॉर्टिंगचं काम चालू आहे. प्रामुख्याने छोट्या बोटीमध्ये कोळंबी, ढोमा, मांदेली, माकला अशी छोटी मच्छी आपल्याला पाहायला मिळते. तर मित्रांनो, आत्ता सध्या यांचं शॉर्टिंगचं काम चालू आहे, त्यामुळे आपल्याला मच्छीचा भाव निश्चित सांगता येत नाही.
फायनली हळूहळू मार्केट भरायला सुरुवात झाली आहे. हे समोर तुम्ही पाहताय या छोट्या छोट्या पाट्यांमध्ये या प्रकारे मच्छी अशी ठेवली जाते आणि या पाट्यांची होली लावली जाते. दूरवरून या ठिकाणी मच्छी खरेदीसाठी व्यापारी नेहमीच येत असतात. तर मित्रांनो, हा संध्याकाळचा मार्केट असल्यामुळे फारशी गर्दी आपल्याला पाहायला मिळत नाही, पण सकाळी मार्केट खूप मोठा आणि व्यापारी वर्ग खूप आपल्याला पाहायला मिळतो. श्रीवर्धनची रोटा सुपारी खूप प्रसिद्ध आहे. संपूर्ण गावात पसरलेल्या नारळ आणि फुफुळीच्या बागा श्रीवर्धनचे वैशिष्ट्य जणू. सुरक्षित व लांब समुद्र किनारा, सुरीची बने, नीरव शांतता यामुळे श्रीवर्धनमध्ये खूप प्रसन्न वाटते. तसेच जीवना बंदरवरून सूर्यास्त बघण्यासाठी हे ठिकाण फार सुंदर आहे. तर मित्रांनो, हा होता जीवना बंदर आणि ही काहीशी जीवना बंदरची माहिती. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारीच असलेलं बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तुर्तास धन्यवाद मित्रांनो, इथेच थांबतो.